Preview. 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 कलेक्टर कचेरी तहसीलदार कचेरीसमोर झुणका भाकर खाण्याचं आंदोलन आम्ही करत होतो. त्यात काही कोणाला दगड मारणार नव्हतो. या महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपली आहे का? आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही? मंदिर उघडावं म्हणून संत महंताने आंदोलन केलं, अटक, कलमं लावायची. शेतकऱ्याने आंदोलन केलं की बा आमची दिवाळी चांगली जाणार नाही, मग आम्ही आता झुणका भाकरच खातो कारण आम्हाला लाडू खायला मिळणार नाही, परवानगी नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा हा दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा, सत्य लपवण्याचा निषेध करतो. आज भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीने, शेतकरी आघाडीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, पुरामुळे झालेलं नुकसान, निसर्गामुळे झालेलं नुकसान, याचं नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देऊ असं सरकारने म्हटलं. 10-25 हजार रुपये हेक्टर म्हणणारे, 50,000 रुपये हेक्टर म्हणणारे उद्धवजींनी 10,000 रुपये हेक्टरवर बोलवण केली, पण तेही मिळाले नाहीत. त्याचे निम्मे मिळणार म्हणे, पण निम्म्याचाही आदेश निघाला नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर निषेध म्हणून बिहारच्या निवडणुकीनंतर तुम्हीच मला कानात सांगा नंतर. नाही आमचं काही नाही, आम्ही आपलं विरोधी पक्ष मस्त काम करतोय, रोज भांडतोय, प्रवास करतोय. हा नवीनच प्रश्न आहे मला माझी पार्टी जे सांगेल ते मी करतो. मला नाही नाही मग ती नाही. मला खूप भाग्यवान समजतो किंवा मला असं कधीच नाही. तुम्हाला मी ते एवढ्या जाहीर सांगायचं, मला मंत्री झालो ना तर सकाळी 9पर्यंत माहिती नव्हतं. सकाळी 9पर्यंत मी प्रदेश अध्यक्ष होतो. मला नाही त्याबद्दल धन्यवाद देतो. पहिलं तर ते सरकार येणार असं म्हणतात इनडायरेक्टली ना, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मी मुख्यमंत्र्यांपेक्षा लांब झालो. खासदार किरीट सोमय्या आणि रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांचा जमीन खरेदी व्यवहार जो झाला त्याचा संबंध हा त्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी लावता येईल. हा अर्णव गोसावींच्या केसवरनं लक्ष डायव्हर्ट करायचा प्रयत्न वाटत नाही? मला असं वाटत नाही की त्यांनी कॉन्क्रीट पेपर्स मांडले. त्यामुळे ते पेपर्स खोटे आहेत असं म्हणावं, त्यांनी कोर्टात जावं. पण कॉन्क्रीट पेपर्स असं मांडले आहेत की नाईकांची आई आणि ठाकरे कुटुंबाचे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत वगैरे. असं आहे. पुन्हा एकदा तोच मुद्दा की लोकशाहीमध्ये किरीट सोमय्यांना पण अधिकार आहे ना.